आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ट्रायल दरम्यान लोकलचे डबे रुळावरून घसरले। 2 दिवसांपूर्वी डबे घसरल्यानंतर आज चाचणी दरम्यान पुन्हा डबे घसरले। वडाळा ते सीएसएमटी स्थानकादरम्यानची वाहतूक विस्कळीत। कोस्टल रोड आता दिवसात 16 तास खुला राहणार। सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला राहणार। मुंबईत 3 महिन्यात लोकलमधून पडून 139 मृत्यू। लोकलमधील अपघात रोखण्यासाठी लोहमार्ग पोलीस टेक्निकल एक्सपर्टची मदत घेणार। मुंबईतील घरांच्या विक्रीचा आलेख उंचावला। एप्रिलमध्ये मालमत्ता विक्रीने 14,149 उच्चांक गाठला। राज्याच्या तिजोरीत 1,043 कोटी रुपयांचा महसूल जमा। मुंबई महापालिकेकडून मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना 25 मे पर्यंत मुदत। मालमत्ता कराच्या बिलापैकी 50% रक्कम भरल्यास कारवाईतून सुटका। पुणे जिल्ह्यात 1.5 महिन्यात आतापर्यंत तब्बल 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्क। पुण्यात उन्हाचा कडाका कायम। पुण्यासह ठाणे, रायगड, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरला येलो अलर्टचा इशारा। सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात 41 अंश तापमानाची नोंद। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 33 देशांमध्ये ज्ञानशाखांचा विस्तार करणार आहे। आशियातील 3 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांकडून आशयपत्रावर स्वाक्षरी।